नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेळीपालनामध्ये सुका चारा म्हणून तुम्ही हरभऱ्याचं जे बुसकट आहे ह्याचा वापर तुम्ही करू शकताय आणि हे बुसकट त्यांना अतिशय पोषक आहे। याच्यामधल्या ह्या काड्या जर सोडल्या, ही काडी तर काडी बाजूला सोडली तर बुसकट चांगल्या प्रकारे शेळी खातात। हे तुम्ही सोयाबीनमध्ये किंवा कशामध्ये मिक्स जर करून टाकलं तरीसुद्धा चांगल्या प्रकारे चवीनं खातात। हे मी सध्या आता 2 एकराचं एक बुसकट घेऊन आलेलो आहे। साधारण आमचे मित्र धोत्रेगावचे बाबासाहेब बाळासाहेब जाधवर आमचे मित्र यांनी हे मला बुसकट दिलेलं आहे अगदी विनामूल्य। तर तुम्ही शेळीपालन ज्यावेळेस करताय त्यावेळेस तुम्ही ही कोणाच्या शेजारच्या आसपासच्या मित्राकडून किंवा गावातून सुद्धा तुमचं रिलेशन जर गावात चांगलं असेल तर तुम्हाला हे लोक देतात। आता हे वास्तविक शेतकरी काय करतात, ज्यांच्या घरी जनावरं आहेत ते ठीक आहे, त्यांना ते खायला वगैरे टाकतात, पण जर समजा जनावर नसेल तर ते शेतकरी काड्या लावून फुकून टाकतात त्याला। पण हा बंदिस्त शेळीपालनामध्ये अतिशय छान म्हणजे छान, खूप छान प्रकारे याचा तुम्ही वापर करू शकताय। साधारण हे 2 एकरामध्ये असेल, 2 एकरामधलं बुसकट असेल। 10 शेळीमध्ये जरी म्हटलं तरी मला 2-3 महिने सहज जाईल, सहज इतकं म्हणजे याचा स्टॉक आहे। चारा व्यवस्थापनामध्ये सुका चारा, ओला चारा हे तुम्हाला मी मागील 1-2 व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे। तर हे शेळीपालनामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ह्याचा वापर करू शकताय आणि यापासून शेळीचं पालनपोषण चांगलं होईल। पोटफुगीचा वगैरे त्रास तसला काय प्रकारे ह्यामध्ये काय होत नाही। अतिशय चवीनं आणि सोयीनं खातात असं मला सांगायचं आहे। ठीक आहे, धन्यवाद।